मी म्हणजे MPSCत येणं का असं माझं काही ड्रीम नव्हतं. मी असं चुकून MPSCत आलो होतो. BSc थर्ड इयर नापास झालो होतो. लातूर कॅन्सर सेंटरमध्ये नाईटला जॉब करायचो कॅन्सर सेंटरमध्ये. मग थर्ड इयर नापास झाल्यानंतर 6 महिने काय करायचं म्हणून MPSCत आलो. एका मित्राने घेऊन आला होता, चल म्हणला काहीतरी करू MPSC बघू म्हणला. मग इकडं आलो. 6 महिने दिवाळीला विषय निघाला. पुन्हा कंटिन्यू इकडंच MPSCची आवड लागली, इकडंच कंटिन्यू करत राहिलो. 2019ची प्रिलिम म्हणजे जॉब करत करत केलो, पण 2019ला 36 मार्क पडले, फेल झालो डायरेक्ट. 2019च्या त्यावेळेस करंटला फक्त 2 मार्क होते. 2019च्या नंतर माझी सरांची म्हणजे यूट्यूबला गाठ पडली. सरांमुळे मला करंटला त्याच्यानंतर कधीच 10च्या खाली मार्क आले नाहीत कंबाईनला. आणि मेन्सला तर म्हणजे 10 पैकी 9, 8 असेच मार्क असायचे, पण 8च्या खाली कधीच नाही. सरांचा खूप मदत झाली आहे मला. सरांकडे रिझल्ट लागल्यापासून आज जवळपास 3 महिने झालेत. सरांकडे यायला खूप उशीर झाला आहे, पण शेतातले कामं होते तसे. त्याच्यामुळे शेतातले कामं करून इकडे यायचं म्हणजे घरचे परमिशन देत नव्हते, कारण शेतात काम करावं लागतं. आणि दुसरं म्हणजे 2019ला झाला फेल झाल्यानंतर 2020 नंतर कंटिन्यू असा अभ्यास केला जोश म्हणजे कंटिन्यू सातत्य. सकाळी 7ला म्हणजे 7ला रीडिंगला जायचं सर, आणि संध्याकाळी 10लाच घरी येतं. कंटिन्यू 2020, 21, 22, 23 सलग 4 PSI प्रिलिम पास आहे. 2 राज्यसेवा दिल्या आणि 2 STI दिल्या सर. आणि 2021ला फायनली सिलेक्शन झालं. 2020ला फायनलला यादीतून उडालो होतो 20 मार्काला, ग्राउंड कमी आलं होतं. मी जवळपास 10 नोव्हेंबर 2018ला आलो होतो आणि 10 एप्रिल 2024पर्यंत सर फायनल रिझल्ट येईपर्यंत कंटिन्यू 7ला रीडिंगला. म्हणजे रीडिंगला काही हो सर, इकडं काहीही हो 7ला रीडिंगला जायचं. म्हणजे आता पण जातो सर, म्हणजे आता पण रीडिंगला गेल्याशिवाय करमत नाही सर. रीडिंगला जाणं म्हणजे जाणं कंपल्सरी. हो फेल झालो होतो. नाही आता तसं बघायला गेलं तर मी लास्ट इयरला फेल नाही. माझे सर, मी खोटं बोलणार, माझी BSc आहे सर. BScचा एकही विषय पहिल्या अटेम्प्टला नाही, एकही विषय. BScचे 6 ही असतात सेमिस्टरचे 6 मार्क मिळून माझ्याकडे किती मार्क मिळू असतील? 18 मार्क मिळू. प्रत्येक विषय 3ऱ्या अटेम्प्टला काढला आहे मी. पण जॉब करायचो नाईटला, ICUला जॉब करायचो कॅन्सर हॉस्पिटलला. पण मला माहीत होतं मी ज्यावेळेस MPSCमध्ये आलो सर, तो माझा जो आहे तो पास्ट आहे. मी इथं 100% माझ्याकडून प्रयत्न करू शकतो आणि होऊ शकते माझं, एवढा कॉन्फिडन्स होता. त्याच्यामुळे आणि दुसरं जे तुम्ही म्हणलात, त्यांच्याकडे काहीच नसतं आयोगाकडे, फक्त आपली प्रोफाईल असते, आपली डिग्री कधी झाली एवढंच नमूद असतं. आपलं मार्क मग त्यांच्याकडे नसतो. मला पण प्रश्न पडला होता तुम्ही जो म्हणला, कारण मला वाटतं कधी कधी माझा जर मार्क मी बैठला सगळा हॅशनं भरलेला आहे, ते जर बैठला तर नेमकं काय विचारतील, पण त्यांच्याकडे असं काही नसते, फक्त आपली प्रोफाईल असते. सातत्य कसं ठेवायचं सर? अभ्यासात आवड निर्माण करा, आपोआप सातत्य राहते. होते सर. ज्या एखाद्या गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला आवड निर्माण होईल, कन्सिस्टन्सी आपोआप मेंटेन होते सर. पण आपलं जर म्हणजे मन भटकत असेल इकडं तिकडं, तर मग आपलं कन्सिस्टन्सी राहत नाही सर. अभ्यासात सातत्य. सर मी क्लिअर कट म्हणजे 2019 प्रिलिम गेल्यानंतर क्लिअर कट 2 वर्ष मोबाईल वापरलो नव्हतं. मोबाईल घरी ठेवायचं आणि मगच रीडिंगला जायचं. मोबाईलचा मला काहीच संबंध नाही. तुमचं लेक्चर म्हणलो की जेवताना ऐकायचो का, घरी गेल्यानंतर मोबाईलचा काही सगळ्यात मोठा डिस्टर्बन्स आहे बाबा मोबाईल. आणि तुम्ही जर मोबाईलमधले मोटिवेशन बघून MPSC करत असाल तर काही खरं नाही. 5 वर्ष बी केलं तर होणार नाही MPSC. स्वतःतून आतून आलं पाहिजे ते, जे आपलं एनर्जी, आपण जे मोटिवेशन आहे स्वतःतून. मला करायचं आहे, आपलं पास्ट काय मॅटर नाही, मला करायचं आहे बस. मी आलो आहे नाही तर आता मला माझा झेंडा काढायचा आहे बस, एवढं एकच ड्रीम बस. बाकी काय नाही. फक्त एक सांगतो तुम्हाला, MPSC करत असताना 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे तुमचं कंटिन्यू सातत्य. अभ्यासात तुम्ही किती अभ्यास करता मॅटर करत नाही. एका दिवसात 16 घंटे अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवसात 4 घंटे आला तर तो काहीच अभ्यास नाही. तुम्ही कंटिन्यू 8-10 घंटे कंटिन्यू ठेवा अभ्यास, परीक्षा होईपर्यंत. इवन दो मी तर असं म्हणेन तुमचं फायनल सिलेक्शन होईपर्यंत कंटिन्यू जेवढा 8-10-12 घंटे जेवढा अभ्यास करताय तेवढे कंटिन्यू करा. सातत्य ठेवा. सातत्याशिवाय MPSC निघत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संयम सर. संयमशिवाय म्हणजे 2021 ॲड आहे, आम्ही 24ला रिझल्ट आला आता. संयमाशिवाय MPSCत सगळ्यात जास्त परीक्षा असेल तर संयमाची. संयमात, त्या संयमामध्ये स्वतःला मेंटेन करत अभ्यास करत राहणं सगळ्यात अवघड आहे. बस एवढं सांगतो, बाकी काय नाही.